बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ एकीकडे विरोधक ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठिय्या आंदोलन करत आहेत, काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करीत आहेत। यावर सरकारच्या विरोधात देखील हे आंदोलन आहे आणि ठिकठिकाणी विरोधी पक्ष नेते जे आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत। याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजप देखील रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळते आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी देखील सायन्स सर्कल या ठिकाणी हा ठिय्या केलेला आहे। एकूणच हे जरी प्रत्युत्तर नसलं या आंदोलनाला तरीही हा जागर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। माझ्याबरोबर आमदार प्रसाद लाड आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण जर बघितलं तर ह्या आंदोलनात काही लहान मुली महिला देखील सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी देखील हीच मागणी केलेली आहे की बदलापूर प्रकरणामध्ये राजनीती करू नका आणि न्याय मिळवून द्या, अशा प्रकारची मागणी करताना ते प्रसाद लाड आणि भाजपचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे विरोधक आक्रमक आहेत, विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, तुम्ही देखील रस्त्यावर येऊन बसलायत। आम्ही आज जागर जाणीवेचा महाराष्ट्राचा ह्या विचाराने बसलो आहोत। विरोधक ज्या पद्धतीमध्ये एका छोट्या चिमुकलीवरती अत्याचार झाला त्याचं राजकारण करू पाहत आहेत, हा महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न करत आहेत। ज्या पद्धतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक घटना जी घडली ती कधी छोटी नसते, घटना ही घटना असते, त्याचा निषेध सर्वांनी केला पाहिजे। परंतु त्याचं राजकारण करून तिथे दंगली घडवायच्या आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी करते त्याचा निषेध आहे। झालेल्या घटनेचा आम्ही 100% निषेध करतो। त्यासाठी आम्ही देखील फाशीची मागणी करतो, त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करतो। सरकारला जे काही शक्य आहे ते सरकारने करावं आणि आमची लेक, आमची बहीण, आमची माता जिच्यावरती राज्यामध्ये कुठेही अत्याचार होत असतील तर त्याच्या मागे आम्ही सक्षमपणे उभे राहू। हे राज्य सरकार म्हणून उभे राहील, आम्ही पक्ष म्हणून उभे राहू। परंतु ज्या पद्धतीमध्ये आज शरद पवार एक आंदोलनाला बसलेले मी कुठेतरी टीव्हीवर पाहिले, मी त्याच शरद पवार साहेबांना विचारू इच्छितो की जो मेहबूब शेख तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ज्याच्यावरती बलात्काराचा संभाजीनगरमध्ये गुन्हा आहे, त्या बलात्काराला तुम्ही घेऊन महिलांच्या वरच्या झालेल्या अत्याचाराचं आंदोलन करणार आहात का? सुप्रियाताईंना मी विचारणार आहे की आमची ताई, आमची भगिनी, तू देखील आमची बहीण आहेस, त्या मेहबूब शेखला घेऊन तू हे आंदोलन करणार आहेस का? ज्या चित्राताईंबद्दल ज्या मेहबूब शेखनी काल घाणेरड्या पद्धतीमध्ये अपशब्द काढले, त्यानंतर रात्री माझ्याबद्दल देखील त्यांनी अपशब्द काढले, त्याचं उत्तर तर मी देईनच, माझ्या भाषेत, माझ्या पद्धतीत देईन। परंतु एका महिलेला, एका भगिनीला, एका नेतीला अशा पद्धतीमध्ये घाणेरड्या प्रकारे बोलायचं, ज्या महिलेने माननीय शरद पवारांना स्वतःचा बाप म्हटलं, ज्या पवारसाहेबांनी तिला त्यांची लेक म्हणून पाहिलं, त्या महिलेबद्दल अवाच्य भाषेत शब्द वापरून घाणेरडे शब्द ज्यांनी वापरले त्या मेहबूब शेखला जाब विचारणार आहेत का? आणि मग तुमचं हे महिलांच्यासाठी असलेलं आंदोलन एका बलात्काराला घेऊन आंदोलन आहे, हे आंदोलन योग्य आहे का? याचा विचार जयंत पाटलांनी, शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंनी करावा। एकीकडे तुम्ही ठिय्या आंदोलन करून बसलेला आहात, दुसरीकडे उद्धव ठाकरे आता सेना भवनच्या समोर ठिय्या आंदोलन करतात, शरद पवार आंदोलन करतायत, नाना पटोले आंदोलन करतायत। हे आंदोलनाला पत्ते आंदोलन आहे तुमचं। आणि दुसरं असं की या सगळ्या स्थितीमध्ये काल कोर्टाने देखील हे अशा प्रकारे बंद करू नये असं सांगितलं, यावर काय मत आहे? माझं हे आंदोलन नाही आहे, तर जागर जाणीवेचं आहे, जागर जाणीवेच्या महाराष्ट्राचा आहे। हा माझ्या लेकींच्या सन्मानासाठी आणि संरक्षणासाठीचा हा जागर आहे। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे जर सेनाभवनकडे बसले असतील तर त्या उद्धव ठाकरेंना मी विचारू इच्छितो की उरणमध्ये जी लव जिहादची घटना घडली, ज्याच्यामध्ये दाऊद खान नावाचा आरोपी पकडला गेला, त्यावेळेला उद्धव ठाकरे झोपले होते का? धारावीमध्ये खून झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे झोपले होते का? लव जिहाद, लँड जिहादमध्ये ज्या पद्धतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या, आमच्या लेकींचे खून केले जात आहेत, हिंदूंच्या जमिनी हडप केल्या जात आहेत, त्यासाठी उद्धव ठाकरे बोलणार आहेत का? का फक्त मताच्या राजकारणाची भीक मागून, सेनाभवनच्या खाली काळी फीत बांधून मुसलमान मतं एकत्र करण्यासाठी हा तुमचा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे का? खरं तर प्रसादजी, या सगळ्या स्थितीमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याबद्दलची तुम्ही मागणी करत आहात, पण सरकारमध्ये तुम्ही आहात, कुठेतरी सरकारलाच अशा प्रकारे आंदोलन करून घरचा आहेर नाही आहे? हे आंदोलन नाहीच आहे मुळी। मी आज इथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून आम्ही जेव्हा लेकी, माई, बाप सर्व इथं जेव्हा बसलो आहोत, हा जागर जाणीवेचा आहे। आम्हाला ती जाणीव आहे आमच्या लेकींची, आमच्या बहिणींची, आमच्या कुटुंबाची, आमच्या परिवाराची। आणि कुठल्याही या राज्यामधल्या ठिकाणी घटना घडली तो परिवार आमचा आहे,
तो महाराष्ट्र सरकारचा परिवार आहे, तो या राज्यातल्या प्रत्येक प्रतिनिधीचा परिवार आहे, हा मोदींचा परिवार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीमध्ये राजकारण करतायत, मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी आमच्याबरोबर लव जिहाद आणि लँड जिहादमध्ये पण आलं पाहिजे. धन्यवाद. माझ्याबरोबर प्रसाद लाड होते. आणि हा खरं तर हे आंदोलन नाही, तर हे जागर आहे, हा जाणीवेचा जागर आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हा जागर सुरू आहे, यामध्ये देखील लँड जिहादचा प्रश्न असतील, लव जिहादचे प्रश्न असतील, यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.